नमस्कार. मी भारताचा एक नागरिक. सध्या महाराष्ट्र राज्याची परिस्थिती पाहता असं वाटतं की आपण महाराष्ट्रामध्ये नाही तर दुसऱ्या राज्यांमध्ये राहिलो आहे. कारण की पहिले UP, बिहार यासारख्या राज्यांमध्ये परभणी असेल किंवा बीड असेल अशा घटना घडत होत्या. तर आता त्या घटना तिथं न घडता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये घडत आहेत. याची कारणं अनेक असतील. त्या कारणांविषयी मी काय बोलत नाही, कारण की सर्वांनाच माहिती त्यामागची कारणं काय आहेत, त्याच्यामागं कोण आहेत. तर महाराष्ट्र हा प्रगतशील राज्य म्हणून ओळखलं आहे. तर आता ते एक गुन्हेगारी क्षेत्र बनत आहे. तर याला जबाबदार कोण? प्रशासन की आपण माणसं? कारण की आपण मतदान करताना हा विचार करत नाही की कोण डेव्हलपमेंट करणार आहे, कोण आपल्या मुलांचं भवितव्य बघेल, कोण आपल्यासाठी काम करेल. तर ते तसं न करता आपण 1000 घे 500 घे असं करून मतदान करतो आणि नंतरून मग परभणी असेल किंवा बीड असेल अशा घटना घडतात. तर या घटना कुठं थांबल्या पाहिजे की प्रत्येक नागरिकांनी या घटनांविषयी आवाज उठवला पाहिजे व आपलं मतदान करताना की जे लोक आपलं कामं करतील किंवा आपल्या महाराष्ट्र राज्याचा विकास करतील अशाच लोकांना निवडून दिलं पाहिजे. कारण की असं बघता ज्या राज्यातून अधिकारी घडायला पाहिजे त्या राज्यामधून आता गुन्हेगार घडत आहेत. तर आपण बिहार पाहिलं तर बिहार हे गुन्हेगारीसाठी किंवा तिथले लोकांची परिस्थिती काम वगैरे नसतं त्यांना, तर तसं न करता तशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. आज बिहारमधील कितीक लोक IAS IPS असे मोठ्या पदावर अधिकारी बनत चालले आहे आणि महाराष्ट्रामध्ये पोरं हे गुन्हेगारी करत आहे. तर कुठंतरी विचार करण्याची गरज आहे